तर पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि नगारा वादन त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सौरभ, आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला मोदी हे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात त्यावेळेला ते त्या संस्कृतीशी समरूप सुद्धा होत असतात। बरोबर आहे। आणि त्याच पद्धतीची वेशभूषा देखील पंतप्रधानांच्या अंगावर बघायला मिळते आणि आता देखील त्यांचा सन्मान करण्यात आलाय तिथल्या महंतांकडून। पोहरादेवीत नंगारा भवनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे आणि त्यापूर्वी तिथे बंजारा नृत्य देखील बघायला मिळतात। त्यासाठी खास बंजारा पद्धतीचा पेहराव देखील महिलांनी केलाय। म्हणजे आज सुद्धा अनेक तांड्यांवर या महिलांचा हाच पेहराव बघायला मिळतोय। तो त्यांच्या दिनचर्येचा सुद्धा भाग असतो, त्यामुळे आपल्या परंपरांपासून हा समाज आजही दूर गेलेला नाहीये। आपला देश हा वैविध्यतेने नटलेला आहे। विविध कला, संस्कृती, परंपरा याचं जतन प्रत्येक समाज बांधव जो आहे तो करत असतो। पोहरादेवी जर पाहिलं गेलं तर पोहरादेवी आणि बंजारा समाज यांचं एक वेगळं अलौकिक आणि अतूट असं नातं राहिलेलं आहे। आणि पोहरादेवीमध्ये आज ज्यावेळेला नंगारा वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन होत आहे त्यावेळेला या वास्तू संग्रहालयामध्ये बंजारा समाजाची ऐतिहासिक परंपरा, त्यांची संस्कृती याची झलक जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आणि या वास्तू संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि यावेळेला बंजारा समाजाकडून त्यांचं सांस्कृतिक आणि पारंपरिक गाणं सादर केलं जात आहे, तर त्याचा आनंद सुद्धा मोदी या ठिकाणी घेत आहेत। पोहरादेवी इथे जगदंबा मातेचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर संत सेवालाल महाराजांची समाधी देखील आहे, ज्या समाधीवर आता पंतप्रधान मोदी काही वेळापूर्वी नतमस्तक झालेले होते।